मी धर्मपाल मेश्राम यांच्याकडे जाईन। धर्मपालजी, आता सध्या जे चित्र दिसतंय, तुम्ही हरियाणामध्ये या मॅजिक फिगर पासून बरेच दूर दिसताय। हरियाणामध्ये काय चुकलं? खरं तर मी 35 मिनिटांनंतर आपण मला संधी दिली त्याबद्दल अत्यंत विनम्रपणे आपल्याला धन्यवाद देतो। सर्वप्रथम आपल्या निदर्शनास हरियाणाच्या निवडणूक निकालाच्या संदर्भाने हे आणून देऊ इच्छितो की सर्वप्रथम आम्ही 10 नंतर 22 नंतर 25 नंतर 19 आणि आता 30 जागांवरती आणि आता 32 जागांवरती आपल्याच चॅनलवरती पुढे दिसत आहोत। हो, आतापर्यंत काँग्रेसचा बँड बाजा आणि विजयोत्सवाचा गुलाल देखील सुरू झाला होता, त्यांना देखील मी शुभकामनाच देतो। परंतु जोपर्यंत निवडणूक निकालाची अंतिम फेरी होणार नाही आणि निवडणुकीचे निकाल घोषित होणार नाहीत तोपर्यंत कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचणे संयुक्तिक होईल असं मला निश्चितच वाटत नाही। अजून आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही आता 32 जागांवरती पुढे आहोत। भारतीय जनता पक्षाचा जो वोट शेअर आहे हरियाणामधला तो कुठेही कमी झालेला नाही। हा एक मात्र निश्चित झालेला आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला जो वोट शेअर आहे तो मात्र एकत्रित झाल्याचं आत्ताच्या या कलावरून दिसत आहे। त्यामुळे अजूनही आमच्या कुठल्याही पद्धतीने चिंता वाढलेल्या नाहीत। याउलट आम्ही ज्या पद्धतीने ज्या ग्राफने आम्ही पुढे जात आहोत निश्चितच मला अद्यापही विश्वास आहे की आम्ही बहुमताला निश्चितपणाने स्पर्श करू आणि हरियाणामध्ये देखील आम्ही पुनश्च तिसऱ्यांदा भारतीय जनता म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की लोकसभा जशी काटेकी टक्कर आपण महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात बघितली की 47-48 मतांनी वगैरे काठावरती निवडून आलेले आहेत, 4000 2000 असे फरक, तसं चित्र दिसेल हरियाणामध्ये अशी आशा व्यक्त करताय, अशी अपेक्षा व्यक्त करताय तुम्ही? नक्कीच त्याच दिशेचा हा कल चाललेला आहे। आता मला वाटते जवळपास एक तिसरी चौथी फेरीच्या जवळपास कदाचित हा निकाल असावा। एक जर आम्ही अंदाजाने वेळेचे गणित बांधले तर जर समजा आम्ही एक 12-15 फेऱ्या जर झाल्या तर त्या पद्धतीने अशाच पद्धतीची काट्याची लढत होईल आणि तुम्हाला मी निश्चितपणाने विश्वास देऊन सांगू शकतो की हरियाणामध्ये देखील अशाच पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं दिसेल। कारण 2019चे निकाल पाहिले तर आम्ही ज्या पद्धतीचा वोट शेअर भारतीय जनता पक्षाचा होता किंवा या 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो वोट शेअर होता त्या वोट शेअरवरती आम्ही कायम आहोत। फक्त फरक एवढा पडलेला आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरुद्धचा जो वोट शेअर आहे तो मात्र आमोरासमोर लढत झाल्यामुळे तो एकाच बाजूला गेल्याचं आता आम्हाला दिसत आहे आणि त्यावरच आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं। आत्ताचे सध्याचे जे कल आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस 50 आणि तुम्ही 35 आहात, म्हणजे तुम्ही मॅजिक फिगर पासून अजून 11 आकडे दूर आहात आणि त्याचबरोबर काँग्रेस मॅजिक फिगरच्या 4 आकडे पुढे आहे। हे चित्र बदलेल असं तुम्ही म्हणताय। त्या आत्ताची अपडेट आपण घेऊया, मग मी पुन्हा येते आपल्याकडे। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसने मॅजिक फिगर ओलांडलेली आहे। 48 जागी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची युती आघाडीवरती आहे, तर हरियाणामध्ये काँग्रेस 50 तर भाजप 35 जागी आपल्याला आघाडीवर दिसते। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस हे 48 जागी तर भाजप 30 जागी आघाडीवर आहे। दोन्ही राज्यांमधलं हे चित्र। इथे लाडवा मतदारसंघामधून हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे आता आघाडीवर गेलेले आहेत। काही वेळापूर्वी ते पिछाडीवर होते, आता ते आघाडीवर गेलेले आहेत नायब सिंग सैनी। जसजशा फेऱ्या पुढे जात आहेत तसतसे कल सुद्धा बदलताना काही मतदारसंघात आपल्याला दिसत आहेत। लाडवा मतदारसंघामधून मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे आघाडीवरती आहेत आता। धर्मपाल मेश्राम जसं आपल्याला सांगत होते की जसजशा फेऱ्या पुढे जातील चित्र बदलताना दिसू शकतं। काही मतदारसंघामध्ये ते नक्कीच बदलताना दिसतंय। आता 35-50 अशी फिगर हरियाणामध्ये झालेली आहे। आपण पुन्हा एकदा या राज्यांची जी आकडेवारी आहे त्याच्यावरती एक नजर टाकूया। जम्मू काश्मीरमध्ये शिकारा कुणाला तीराला लावणार हे आपल्याला बघायचं आहे। या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची युती आहे ज्यांनी नुकतीच मॅजिक फिगर ओलांडलेली आहे। 48 जागी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर आहे, तर इकडे 30 जागी भाजप आघाडीवरती दिसते। या ठिकाणी किंग मेकर ठरू शकतात ते पीडीपी आणि इतर, जे पीडीपी 3 जागी आघाडीवर आहे तर इतर पक्षांना 9 जागी आघाडी मिळालेली आहे।
हरियाणामध्ये काँग्रेस 49 तर भाजप 36 जागी आघाडीवर आहे. अगेन काटेकी टक्कर आम्ही सुरुवातीपासून सांगतोय, दोन्ही ठिकाणी दिसू शकते. हरियाणामध्ये तसंच होतंय. आता कल बदलायला झपाट्यानं सुरुवात होऊ शकते. मात्र हे कल टिकवून ठेवता येतात का, कुठल्या पक्षाला हे कल टिकवून ठेवता येतात हे बघायला लागणार आहे. हरियाणामधलं हे चित्र 49 जागी काँग्रेस आघाडीवरती आहे तर 36 जागी भाजप आघाडीवरती आहे. जेजेपी 1 तर इतर पक्ष 4 जागी आघाडीवरती आहेत. पुन्हा एकदा जाऊया धर्मपाल मेश्राम यांच्याकडे. धर्मपालजी, तुम्ही म्हटलात तसे कल बदलताना दिसत आहेत एकीकडे हरियाणामध्ये, मात्र काश्मीरमधलं चित्र हे काहीसं तुम्हाला पिछाडीवर नेताना दिसतंय. 30 जागा, 30 आणि 48. नम्रताजी, काश्मीरमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या अलायन्समुळं त्यांची मतं एकवटलेली आत्ताच्या या कलामध्ये दिसत आहेत. आता जसं मी मागे काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं मत इंजिनियर राशीदच्या यांच्याबद्दल ऐकत होतो की ते पॅरोलवर सोडण्यात आलं, त्यांना जेलमधून निवडून आणण्यात आलं, भारतीय जनता पक्षाचा हात आहे, अशा पद्धतीचे हास्यास्पद आणि बालिश आरोप करणं आणि संवैधानिक व्यवस्थेलाच आपल्या वक्तव्यातून आव्हान देणं, अशा पद्धतीचं वक्तव्य, अशा पद्धतीचे अपरिपक्व आणि अप्रगल्भ प्रवक्ते करत असतात, हेच मला आपल्या माध्यमातून सुचवायचं आहे. परंतु जम्मू काश्मीरचा निकाल आत्ताचा पाहू जाता हे जरी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं 48 जागांवरचं यश आत्ता दिसत असलं या फेरीमध्ये, धर्मपालजी, अपरिपक्व वक्तव्य का म्हणताय तुम्ही? निवडणुकांच्या तोंडावरती जर इंजिनियर राशीद तुरुंग बाहेर येत असेल तर ही फॅक्ट आहे. ह्याला अपरिपक्व वक्तव्य काय म्हणायचं? त्याच्या मागे भाजपचा हात आहे का, ही शंका त्यांनी व्यक्त केलेली आणि त्यांना शंका व्यक्त करण्याचा लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. नम्रताजी, तशी त्यांनी शंका व्यक्त केलेली नाही आहे. एक लक्षात घ्या, पॅरोलवरती येणं हा प्रत्येक कैद्याचा अधिकार आहे. त्यांना जामीन मिळणं हे प्रत्येक कैद्याचा अधिकार आहे. आणि त्यामुळं ही जी काही संवैधानिक व्यवस्था या देशाच्या व्यवस्थेनं मान्य केलेली आहे, न्यायालयीन व्यवस्था, अगदी संवैधानिक अधिकार आपण मानतोय, म्हणजे मी दोष कुणालाही देत नाहीये. मात्र ह्याच्यामध्ये टायमिंगचा प्रश्न असतो की जिथे निवडणुकीच्या तोंडावरती बाबा राम रहीम तुरुंगाबाहेर येतो, निवडणुकीच्या तोंडावरती इंजिनियर राशीद ज्याच्यावर दहशतवादाला खतपाणी घातल्याचे आरोप आहेत तो तुरुंगाबाहेर येतो, ह्या टायमिंगवरती बोट दाखवलं जात आहे. धर्मपालजी, नम्रताजी, निश्चितच त्यांचा आणि तुमचा अधिकार आहे असं मी समजतो. तुम्ही तुमच्या अधिकारांना निश्चितच बजावलं पाहिजे, ते देखील तुमचं स्वातंत्र्य आहे, ते देखील मी स्वीकारतो. परंतु या ज्या संवैधानिक व्यवस्था आहेत, इंजिनियर राशीद वरती जे काही आरोप आहेत ते आहेतच, त्याला कुठेही प्रतिआव्हान झालेलं नाही. परंतु जर त्याला लोकसभेमध्ये तो निवडून आला, ओमर अब्दुल्ला सारख्या एका पारंपरिक परिवारवादी नेत्याला जर हरवून निवडून आला आणि जर न्यायालयाला असं वाटत असेल की इंजिनियर राशीदला संधी दिली गेली पाहिजे की विधानसभेच्या निवडणुकीत देखील, तर तो कोर्टाचा अधिकार नाही का? तो देखील आम्ही ग्राह्य धरला पाहिजे, तो देखील मान्य केला पाहिजे आणि तो स्वीकारण्याची क्षमता आणि पात्रता देखील आपण अंगी बाणवली पाहिजे. नम्रताजी, आत्ताच्या परिस्थितीत जर आम्ही विचार केला जम्मू काश्मीरच्या निवडणुकीच्या संदर्भाने, तर मी जसं यापूर्वी बोललो की नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोन्ही अलाइड पार्टीचे जे आत्ताचे जे नेते, ओमर अब्दुल्लांचं स्टेटमेंट मी ऐकत होतो, पहिल्यांदा ते असं बोलले की आवश्यकता पडली सरकार बनवण्यासाठी तर आम्ही पीडीपीची मदत घेऊ. दुसऱ्यांदा ते असं बोलले की आत्ताच तुम्हाला आप बेचैन क्यों हो रहे हैं, आप इतनी घाई क्यों कर रहे हैं, निवडणुकीचे निकाल तर येऊ देत आधी आणि त्यानंतरच आम्ही पीडीपीची बसायचं की नाही बसायचं त्या पद्धतीचं वक्तव्य त्यांचं आता आलं. म्हणजे आता जर समजा त्यांच्या 48 जागा दिसत आहेत आणि 90 पैकी जर त्यांचं बहुमत येणार असेल 95 पैकी, तर त्यांना पुन्हा पीडीपीची गरज वाटणार नाही आणि पुन्हा ते पीडीपीच्या नेत्यांना विचारणार नाही. अशा पद्धतीचं अस्थिर वक्तव्य आणि अस्थिर राजकारण काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी चालवलेलं आहे. परंतु जेव्हा निवडणूक निकाल पूर्णत्वाने जम्मू काश्मीरचे देखील बाहेर येतील तेव्हा मात्र चित्र आपल्याला उलटलेलं दिसेल आणि कदाचित नॅशनल कॉन्फरन्स किंवा काँग्रेसचेही काही आमदार त्या पक्षासोबत राहतील की नाही हे देखील जरा साशंकच आहे, असंही मत व्यक्त करायला मी मागे पुढे पाहणार नाही. नम्रताजी, बरं, हनुमंत पवार तुमच्याकडे येते. हरियाणामधलं चित्र परत झपाट्याने बदलतंय. 48 आणि 36 जरी बहुमताच्या
किंवा मॅजिक फिगरच्या जवळ भाजप नसली तरी सुद्धा झपाट्याने तुमचे आकडे कमी होताना दिसतात? नाही, याला खरं म्हणजे मी तुम्हाला विनंती करतो, 50 आणि 36 किंवा 48 आणि 37 ही कशी काय काटेकी टक्कर असू शकते? आकडे बदलत आहेत, आकडे बदलणार आहेत आणि आकडे काँग्रेस पक्षाचे वाढणार आहेत. भारतीय जनता पक्षानं आता अशी कुठलीही शक्यता गृहीत धरू नये, कारण निकाल स्पष्ट आहे, आकडे मागे पुढे होणार आहेत. पण डिफरन्स इतका मोठा तुमच्या स्क्रीनवर दिसतोय की त्याला काटेकी टक्कर म्हणणे हा काँग्रेसवरचा अन्याय असेल. कृपया असं म्हणू नका. मतदारांवरचा तो अन्याय असेल. बीजेपीच्या जागा आता दाखवतात त्याच्यापेक्षा 1-2 कमी होतील, काँग्रेसच्या जागा वाढतील हा विश्वास मला सकाळपासूनच्या कलानं आहे. निवडणुकीवरचा प्रत्यक्ष ग्राउंडवरचा तो अनुभव आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी, जम्मू काश्मीर असो की हरियाणा असो, काश्मीरचे सुरुवातीचे निकाल तुम्ही बघितले होते, 3 जागेचा 5 जागेचा फरक होता, तिथं आता 20 जागेपर्यंत फरक जातोय. हरियाणामध्ये तो 60 जागांपर्यंत काँग्रेस होती, आता ती 57-58 पासून ते 48 पर्यंत येते. निकालाचे आकडे एक्झॅक्टली काय येतील हे आता लक्षात आपण घ्यायचं काही कारण नाही, पण 15 ते 20 चा डिफरन्स आहे, तो 40 पर्यंत जातोय. तर याला काही काटेकी टक्कर म्हणत नाहीयेत. भारतीय जनता पक्षाचा पराभव दोन्ही राज्यात होणार आहे, आपण लवकर स्वीकारू ते. परत आकडे बदललेले आहेत, 44-40 असा स्कोर आहे हरियाणामध्ये. अजूनही नाही म्हणायची काटेकी टक्कर? हा, म्हणू शकता, पण ज्यावेळेस 15 जागेचा ज्यावेळेस डिफरन्स असेल त्यावेळेस पासून तुमचं काटेकी टक्कर सुरू आहे. काटेकी टक्कर आम्ही अशासाठी म्हणतोय कारण बऱ्याच मतदारसंघांमध्ये जे हुकमी एक्के समजले जातात दोन्ही बाजूचे, त्यांची आघाडी पिछाडी अशी सुरू आहे. त्यामुळे स्कोर बदलत राहणार आहे, त्याचं चिन्ह येते, म्हणून ही काटेकी टक्कर म्हटली जाते. नक्की नक्की म्हणा, 40-40 होईल त्यावेळेस काटेकी टक्कर म्हणा, पण 90 जागांच्या विधानसभेमध्ये जर 20 जागाचा डिफरन्स असेल त्यावेळेस पासून आपण काटेकी टक्कर म्हणत असू तर तो आमच्यावरचा अन्याय आहे, इतकंच. बरं, तुमच्यावरती कोणीही आम्ही अन्याय करणार नाही. अर्थात दिवसा अखेरीस जे काही आकडे असतील त्या आकड्यांवरनं स्पष्ट होईल कोण या ठिकाणचा राजा आहे, कोण किंग मेकर बनणार आहे, कोण किंग आहे, कोण किंग मेकर आहे. जर गरज पडली तर कुणाची व्हॅल्यू या ठिकाणी वाढू शकते, कोण या ठिकाणी बार्गेन व्हॅल्यू आपली वाढवून घेणार, कुठल्या राज्यामधले काय चित्र दिसणार आहे हे आपल्याला बघायचे. उत्सुकता क्षणाक्षणाला वाढते. जसं काश्मीरमध्ये चित्र काटेकी टक्करचं होतं, मात्र ते आता या कलांमध्ये तरी बदललेलं दिसतंय. 48 आणि 30 असा स्कोर दिसतोय. 18 जागांचा फरक या दोन्ही ठिकाणी आहे. पण हरियाणामध्ये मात्र जे सुरुवातीला जोरदार मुसंडी काँग्रेसने मारलेली होती, अगदी 57 जागांपर्यंत काँग्रेस गेलेली होती, 10 जागा पुन्हा एकदा कमी झालेल्या दिसत आहेत. 44 जागी काँग्रेस सध्या आघाडीवरती आहे, 40 जागी भाजप आघाडीवरती आहे, 5 जागी इतर आहेत. तर काश्मीरमध्ये सुद्धा पीडीपी आणि अदर्स या दोघांचे मिळून 12 जागा आहेत आणि त्या 12 जागा आणि त्यामध्ये जर उपराज्यपाल नियुक्त 5 जागा जर ऍड झाल्या तर त्या ठिकाणी वेगळी गणितं, वेगळं चित्र, वेगळं कॅल्क्युलेशन दिसू शकतं. हरियाणामध्ये आपण या क्षणाला तरी आता काटेकी टक्कर म्हणूया आणि आता ही काटेकी टक्कर होते का? जसजशा फेऱ्या पुढे जातील तसतसं आपल्याला हे चित्र अधिक स्पष्ट होत जाणार आहे. सध्या तरी काँग्रेस 44, भाजप 40, जेजेपी 1 जागी आहे आणि अदर्स इतर पक्ष हे 5 जागी आघाडीवर आपल्याला दिसत आहेत. तर काश्मीरमधलं चित्र जर बघायचं झालं तर काश्मीरमध्ये 90 पैकी 48 जागी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस युती आघाडीवरती आहे. तिथे बहुमताचा आकडा त्यांनी ओलांडलेला आहे आणि बराच वेळ हा आकडा असाच स्थिर दिसतोय. भाजप 30 जागी आघाडीवरती आहे, पीडीपी या ठिकाणी 3 जागी आघाडीवरती आहे, तर इतर पक्ष हे 9 जागी आघाडीवरती आहेत. आणि पीडीपी आणि इतर पक्ष यांचं महत्त्वाचं स्थान, महत्त्वाची भूमिका सत्ता स्थापनेमध्ये होऊ शकते जर गरज पडली तर. सध्या तरी मॅजिक फिगर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांनी ओलांडलेली आहे. आणि अनेक ठिकाणी सध्या जे हुकमी एक्के समजले जातात दोन्ही बाजूचे, ते बऱ्यापैकी आघाडी त्यांनी आपली राखलेली आहे. आपापल्या जागा राखण्याचा प्रयत्न केला जातो या सगळ्याच मातब्बर उमेदवारांकडनं. आणि आत्ता सध्या जी अपडेट येते त्यामध्ये जम्मूच्या नगरोटामधून देवेंदर सिंग राणा हे भाजपचे आघाडीवरती आहेत. उधमपूर ईस्टमधनं रणबीर सिंग पठानिया भाजपचे आघाडीवर आहेत. पूंछ हवेलीमधनं
अजाज अहमद JKNC नॅशनल कॉन्फरन्स, त्याच्यानंतर खान साहिबमधनं सैफुद्दीन भट JKNC नॅशनल कॉन्फरन्सचे, जम्मू नॉर्थमधनं श्यामलाल शर्मा भाजपचे आघाडीवर आहेत.